वळिवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणकडून कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी वळिवडे हद्दीतील 10 लोकांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात कोल्हापूर नागरिक क्षेत्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे। करवीर तालुक्यातील वळिवडे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरू कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे केली होती। सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता। याची दखल घेऊन आंदोलनापूर्वी वळिवडे हद्दीतील यापूर्वी नोटीस बजावलेल्या गट क्रमांक 147-3 मधील अजय डेबानी, अमित खानचंद डेबानी, नितीश रामचंद्र डेबानी, वळिवडेचे माजी सरपंच कॉन्ट्रॅक्टर भगवान श्रीपती पळसे, साइट सुपरवायझर गोपाळ रामचंद्र माने या आणि गट क्रमांक 215 ब मध्ये बांधकाम केलेल्या अशोकलाल नारायणदास पंजवानी, दीपक नारायणदास पंजवानी, श्यामलाल नारायणदास पंजवानी, सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर सर्जेराव घोरपडे, कॉन्ट्रॅक्टर राहुल पंजवानी या 10 जणांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 व 54 प्रमाणे प्राधिकरणाचे अधिकारी गुलाबराव हंबीरराव झांबरे यांनी गुन्हा दाखल केला आहे। 3-4 महिन्यांपूर्वी अजय डेबानी यांच्या गट नंबर 147-3 समोर बेकायदेशीर बांधकामाचे फोटो काढत असताना आरटीआय कार्यकर्ते अशोक चंदवानी यांच्यावर वळिवडेचे माजी सरपंच आणि बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर भगवान श्रीपती पळसे आणि जागा मालक अजय डेबानीसह अन्य लोकांनी जीवघेणा हल्ला केला होता। याची तक्रार ही गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। आता या दाखल तक्रारीमध्ये पोलीस काय कारवाई करतात याकडे गांधीनगर वाशी यांचे लक्ष लागून राहिले असून कडक कारवाई झाल्यास बेकायदेशीर बांधकामांना आपोआपच आळा बसेल अशी चर्चा परिसरात सुरू आहे। तावडे हॉटेल गांधीनगर चिंचवाड रस्त्यावर रिबन डेव्हलपमेंट ॲक्टचा भंग करून झालेल्या अनियमित बांधकामाच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात एक याचिका 2 होत्या। त्याचा निकाल ती संबंधित बांधकामं पाडावी असा झाला होता। त्याविरुद्ध ती मंडळी सुप्रीम कोर्टात गेली। त्या सुप्रीम कोर्टात त्या कारवाईला स्थगिती देताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं या रस्त्यावर परत नवीन बांधकामं चुकीची अनियमित बांधकामं होणार नाहीत याची दक्षता जिल्हा प्रशासनानं घ्यावी अशी जिल्हा प्रशासनाला आदेश केला। त्या संदर्भात माननीय कलेक्टर महोदयांनी सर्व खात्यांची मीटिंग घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला ते मॉनिटर करायला सांगितलं। त्याप्रमाणे आपण सर्व चालू असणाऱ्या बांधकामांचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना नोटीस दिल्या होत्या। त्यात जर डेव्हलपमेंट झाली तर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचे आदेश होते। तर या बांधकामात त्यानंतर शटर बसवण्याचं काम झालं होतं। त्यामुळं आता आपण ही कारवाई म्हणजे शटर काढून टाकायची कारवाई केली आहे। यापुढं सुद्धा जर कोणी अशा पद्धतीचं जर चुकीचं बांधकाम केलं तर निश्चित त्यांच्यावर कारवाई होईल।